लोणावळ्यामध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झाले। सुरक्षिततेच्या दृष्टीनं शहरातील सर्व शाळांना 2 दिवसांची सुट्टी जाहीर केली। आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्यात। नागरिकांनी आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं। सातारा जिल्ह्याला पुढचे 2 दिवस म्हणजेच 20 आणि 21 तारखेला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय। त्यामुळे जिल्ह्यातील 6 तालुक्यातल्या शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर केली। पाटण, जावळी, वाई, महाबळेश्वर, कराड आणि सातारा तालुक्यातील सर्व शाळांना 2 दिवसांची सुट्टी दिली। मुसळधार पावसामुळे बदलापूरच्या बारवे धरणातून विसर्गात वाढ केली। 11 दरवाजांमधून 185 क्युसेक प्रति सेकंद विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदी काठावर असलेल्या गावांना MIDC प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला। पुण्यातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा खासदार सुप्रिया सुळेंनी दिलाय। खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं कोणत्याही क्षणी भरण्याची शक्यता आहे। त्यामुळे धरणातून विसर्ग वाढवण्यात येऊ शकतो। त्यामुळे नदीपात्रातून जाणारा रस्ता टाळण्याचं आवाहन त्यांनी केले। प्रशासनानं देखील नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।